तर एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती, उलटलेली होती। नेव्हीच्या स्पीड बोटीनं या बोटीला धडक दिलेली होती, तो हा व्हिडिओ आहे। वेगाने येणारी नौदलाची ही स्पीड बोट होती, जिनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यानंतर ही बोट दुर्घटना घडलेली आहे। उरण कारंजा जवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। त्यानंतर आता नौदलाच्या 14 बोटींद्वारे, मरीन पोलिसांच्या 3 बोटींद्वारे, कोस्ट गार्डच्या एका बोटीद्वारे आणि 4 हेलिकॉप्टरद्वारे तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। सध्या 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 66 प्रवासी ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। परतत असताना ही उलटलेली आहे, त्यामध्ये 80 जण होते। आपण हे बघतोय, हे बोट म्हणजे इथे ज्या बोटी धावतात त्या बोटीचे काही मालक आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, तुमची देखील बोट आहे, नेमका प्रकार काय घडला? नवीन बोट होती, नेव्हीची मिस्टेक आहे, बाकी आमच्या बोटीचा काही मिस्टेक नाही। नेव्हीच्या मिस्टेक नाही, ती बोट फोडून टाकली। म्हणजे नेव्हीवाल्याने काय मिस्टेक केली? नेव्हीवाल्याने स्पीड येऊन चरवला त्याच्यावरती, बस, याच्या पलीकडे काही नाही। तुमची सरकारला काय मागणी आहे का? सरकारला मान्य, त्याला नेव्हीवाले स्पीड बोटीच बंद करून टाका इथून। या स्पीड बोटी असे चालू आज येऊन तिथे पॅसेंजरला तकलीफ होतो। आजपर्यंत घटना नाही झाली होती आणि आता हे असे केस झाली। आतापर्यंत किती जण दगावली गेली असेल का अंदाज नाही सांगू शकत आपण। बोटीची कॅपॅसिटी काय होती? बेलापूरला गेलेले आहेत, वाशीला गेलेले आहेत, काही उरणला गेलेले आहेत, काही पॅसेंजरचा आम्ही सांगू शकत नाही। JNPT ला गेलेले आहेत, असं आहे, बाकी काही नाही। बोटीची मिस्टेक नाही काही। नेव्हीवाला सध्याचं तरी चित्र जे आहे ते इथे दिसतं आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये जे अडकलेले होते त्यांना बचाव कार्याच्या माध्यमातून जवळपास बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र या दुर्घटनेत दुर्दैवानं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असेल, त्याचबरोबर नौदलाकडून कधीपर्यंत देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दुपारी 4च्या सुमारास जे काही मोठी दुर्घटना घडली त्यानुसार हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन तातडीनं सुरू करण्यात आलेलं होतं आणि आताचे आपण दृश्य पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। तर 4च्या सुमारास ही बोट दुर्घटना घडलेली होती। 80 प्रवासी या प्रवासी बोटीतून, नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती एलिफंटाला जाणारी, ज्यातून प्रवास करत होते। 66 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 4च्या सुमारासची ही दुर्घटना। बाहेर येतोय आम्ही, थांबा। होतं ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। 86 लोकांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जाणारी जी काही नीलकमल नावाची बोट होती, जी 4 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने, गेटवे ऑफ इंडिया इथून निघालेली होती, त्या बोटीची दुर्घटना उरण कारंजा या परिसरामध्ये झाली आणि एक मोठा अपघात झाला। या अपघातानंतर सगळ्या यंत्रणा या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत होत्या। त्यामध्ये नौदल असेल, मुंबई पोलिसांच्या बोटी असतील, त्याचबरोबर जे काही स्थानिक मच्छीमार आहेत, त्याचबरोबर ज्या एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन ज्या नेहमीच्या बोटी आहेत, त्या सगळ्यांचा वापर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये करण्यात आलेला होता। अधिकृतपणे या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र शेकापचे जयंत पाटील हे स्पीड बोटच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या स्थळी जाण्यासाठी निघालेले होते। आता आपण पाहतोय की जिथे घटना घडली तिथे जवळपास आम्ही पोहोचलेलो होतो। मात्र दुर्घटनेमध्ये असणारी बोट जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। मात्र जी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे त्यानुसार जवळपास 86 लोक या बोटीमध्ये होते आणि त्यापैकी 66 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची अधिकृत माहिती काही वेळापूर्वी देण्यात आलेली होती। मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये किती जणांचा मृत्यू झालाय याची माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यानुसार एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये समुद्राच्या अगदी जिथे दुर्घटना घडली त्या उरण कारंजाच्या परिसरामध्ये आपण गेलेलो होतो। मात्र तिथलं रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मुंबई पोलिसांच्या बोटी असतील किंवा नौदलाच्या बोटी असतील, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे काही रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या ज्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा या दुर्घटनास्थळावरून आपण गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आता आपण जातोय। मात्र दुर्घटनेच्या जिथे दुर्घटना घडली तिथलं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। मात्र दुर्घटनेत अडकलेली बोट ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी होतं। या दुर्घटनेमध्ये
जवळपास 2 ते 3 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही देण्यात येते आहे। मात्र अधिकृतपणे देण्यात आलेली माहिती ही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आहे। ज्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत होतं त्यांना भाऊचा धक्का असेल, JNPT बंदर असेल, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल, इथे तातडीनं आणण्यात आलं आणि त्यांना त्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। मात्र आताची दृश्य आपण पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि ज्या काही यंत्रणा आहे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करत होत्या त्या सगळ्याच यंत्रणा आता समुद्रातून बाहेर आलेल्या आहेत। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर जी लोक या दुर्घटनेमध्ये अडकलेली होती किंवा अपघातामध्ये अडकलेली होती त्यांना सुखरूपपणे ज्यांना बाहेर काढण्यात आलं त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर तातडीनं रुग्णालयामध्ये भरती केल्याची माहिती जी आहे ती देण्यात येते आहे। अजूनही आपण पाहतो की काही प्रवासी बोटी ज्या आहेत त्यांची वर्दळ सध्या या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। मात्र या 4 वाजता नीलकमल नावाची बोट जी गेटवे ऑफ इंडियाच्या याच परिसरामधून एलिफंटाच्या दिशेने जायला निघालेली होती तिचा उरण कारंजेच्या परिसरामध्ये समुद्राच्या अगदी मध्यभागी गेल्यानंतर अपघात झाला। एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यानंतर बोट पलटी झाली। मात्र जवळपास 86 लोकांना घेऊन जाणारी ही जी प्रवासी बोट आहे त्यापैकी 66 जणांना जे आतमध्ये अडकलेले होते या दुर्घटनेमध्ये जे काही बोट पलटी झाल्यानंतर पाण्यामध्ये अडकलेले होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। मात्र या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने किती जणांचा मृत्यू झालाय याची अधिकृतपणे माहिती जी आहे ती अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जी माहिती दिली त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण पाहतो की समुद्राच्या अगदी मध्यभागी जिथे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या यंत्रणा ह्या हळूहळू बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झालाय याची अधिकृतपणे माहिती काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नीलकमल नावाच्या या बोटीचा अपघात झालेला होता आणि 86 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट जी होती ती समुद्राच्या अगदी मध्यभागी उलटलेली होती। त्यापैकी 66 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। त्यामुळे या दुर्घटनेनंतर ज्या काही यंत्रणा रेस्क्यू ऑपरेशन करत होत्या त्यांची अधिकृतपणे माहिती काय येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत TV9 मराठी त्या ठिकाणी